दिसतंय आपल्याला. समजा हे ग्राउंड सरफेस दिलेलं आहे, हे मेन स्टेशन आहे. किती आहेत? ए बी सी डी ई 5 मेन स्टेशन आहेत. ए आणि बी, नंतर बी आणि सी, सी आणि डी, डी ई या पद्धतीने अशी लाईन आहेत, बरोबर. तो याला मेन सर्वे लाईन बोलतो आपण. आता मेन सर्वे लाईनचा तुमच्या लक्षामध्ये येईल की जर समज हे आहे नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन, ओके, ही आहे ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शन. सो नॉर्थ साऊथ हा इकडे असतो ईस्ट, इकडे असतो वेस्ट. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की येलो कलरची, समजा ही येलो कलरची आता आपली मेन सर्वे लाईन आहे. या मेन सर्वे लाईनचं प्रोजेक्शन जर का मी घेतलं, प्रोजेक्शन म्हणजे बघा असं, तो या मेन सर्वे लाईनचं प्रोजेक्शन नॉर्थ आणि साऊथवरती जर मी घेतलं तर तुम्हाला वाटतं काय अंतर भेटेल इथून ते इथवर? याला बोलतात यल कॉस थिटा, याला बोलतात लॅटिट्यूड. याला काय बोलतात? लॅटिट्यूड. तर लॅटिट्यूड म्हणजे काय? लॅटिट्यूड म्हणजे यल कॉस थिटा. आणि यल कॉस थिटा लॅटिट्यूड म्हणजे काय की सर्वे लाईनचं प्रोजेक्शन नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनवर जे असतं त्याला बोलतो आपण लॅटिट्यूड. लॅटिट्यूड लॅटिट्यूड कसा काढतात? लॅटिट्यूड काढतात यल कॉस थिटा करून. यल कॉस थिटा. यल म्हणजे काय? सर्वे लाईनची लांबी यल आहे आणि थिटा म्हणजे काय? व्हर्टिकल सोबत केलेला अँगल थिटा आहे. तो लॅटिट्यूड कसा काढतात? यल कॉस थिटा करून काढतात, बरोबर. आणि डिपार्चर काय असतं? डिपार्चर असतो समजा हा ग्रीन कलरचं बघा, ही जी आपली सर्वे लाईन आहे त्याचं प्रोजेक्शन वेस्ट ईस्ट वेस्टवरती बघा, हे दिसतंय हे वाला, हे जे दिसतंय याला बोलतो आपण यल साईन थिटा डिपार्चर. याला काय बोलतो आपण? यल साईन थिटा डिपार्चर. समजलं का? तो जी पण आपली मेन सर्वे लाईन आहे तिचं प्रोजेक्शन नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनवर घेत असणार तर त्याला लॅटिट्यूड बोलतो, ईस्ट वेस्टवर घेत असणार त्याला डिपार्चर बोलतो. बोला, क्लिअर आहे का? सांगा. समजतंय का? बरं, मग आता याच गोष्टींचा आपण आता उपयोग घेऊन आपण एका मिनिटामध्ये उदाहरण सॉल्व्ह करून फेकतो. कसं सॉल्व्ह करतो बघा. आता तो उदाहरण घेऊ आपण. आता हे बघा, हे वालं 2 उदाहरणं आहेत, इकडे पण खाली पण वरती पण. हे उदाहरण तुम्हाला सांगतो. हे बघा काय म्हणतायत की फॉलोइंग रेकॉर्ड ऑप्टेन इन द थिओडोलाइट ट्रॅव्हर्स सर्वे. लेंथ आणि बेरिंग तुम्हाला दिलेली आहे बघा. लाईन ए बी, बी सी, सी डी, डी ए लांबी दिलेली आहे, त्यांच्या बेरिंग पण दिलेल्या आहेत, अँगल पण दिलेले आहेत. तो बेरिंग ॲक्च्युली होल सर्कल बेरिंग दिलेले आहेत, होल सर्कल बेरिंगच आपल्याला लागतात. तो एवढं तुम्हाला डेटा दिलेला आहे. आणि आता तो काय म्हणतोय माहिती आहे का? तो म्हणतोय तुम्हाला की तुम्ही काय करा, तुम्ही हे जे उरलेलं लाईन आहे ना डी एच्या लांबी आणि बेरिंग हरवलेलं आहेत किंवा ते माहीत नाही, ते तुम्हाला शोधायचं आहे. हे तुम्हाला शोधायचं आहे. बघा मग आता कसं करणार? तो मला काय करायचं आहे? आता मला यूज करायचं आहे इक्वेशन्स. उत्तराचा बाण मारा. उत्तराचा बाण मारल्यानंतर यूज करतो, समेशन ऑफ लॅटिट्यूड इज इक्वल टू 0. समेशन ऑफ ऑल लाईन्स, प्रत्येक लाईनचा लॅटिट्यूडची बेरीज जर केली तुम्ही अख्ख्यांची तर किती येते? ते 0 येते. म्हणजे काय? समजा आता लांबी किती दिली पहिल्या लाईनची घ्या, 75.50. लॅटिट्यूड म्हणजे कॉस 30 डिग्री 24 मिनिटे प्लस दुसरी लाईन घ्या 180.50 कॉस 110 डिग्री 36 मिनिटे प्लस 60.25 कॉस 210 डिग्री 30 मिनिटे प्लस, आता इथलं लांबी मला माहिती ना, याला यल म्हणून देतो, प्लस यल कॉस, आणि इथे काय मला अँगल माहिती ना, थिटा म्हणून देतो, प्लस यल कॉस थिटा इज इक्वल टू 0. बोला, कळालं का इक्वेशन कसं बनवलं? आता माझ्याकडे जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून मी असं केलेलं आहे, समजतंय का? नाही काय केलं मी ते? कोणाला कळाले नवीन सांगू का? आता तुम्ही म्हणणार की सर मग आता करायचं काय? हे असं दिलेलं आहे, समजा मी लिहून घेतो खाली, या पद्धतीने लिहून घेऊया. हे कळालं की नाही बाळा? नका नवीन सांगू. बघा नवीन सांगतो. हे कसं केलं आहे? लांबी आहे ना, मला समेशन ऑफ लॅटिट्यूड इज इक्वल टू 0 दाखवायचा. तो कसा करणार? 75.50 कॉस 30 डिग्री 24 मिनिटे बरोबर प्लस 180.50 कॉस, कळतंय का? कॉस 110 डिग्री 36 मिनिटे प्लस तिसरं घ्या 60.25 कॉस
210 डिग्री 30 मिनटे प्लस, आता इथली लांबी माहीत नाही तर यल इथला अँगल माहीत नाही तर थिटा, यल कॉस थिटा इज इक्वल टू 0. बोला कळतंय का सांगा तर. समेशन ऑफ लॅटिट्यूड. हो सर. हां, आता एक आयडिया देतो. काय करायचं, यल कॉस थिटाच्या अगोदर जेवढे पण आन्सर आहे ना, जेवढे पण बेरीज करता येते तेवढी करून टाकायची आणि जे आन्सर येईल ना त्याचं चिन्ह बदलून घ्यायचं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे बघा हे 75 ही इथून इथवर हे यल कॉस थिटाच्या अगोदर जेवढं पण आहे ना याचं कॅल्क्युलेशन करून घ्या बरं का. किती येते याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर किती येते बघा. मी कॅल्क्युलेटरमध्ये दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये टाका बरं सगळ्यांनी. चला 75.50 कॉस 30 डिग्री 24 मिनटे, ठीक आहे, प्लस 180.50 कॉस 110 डिग्री 36 मिनटे, पुढे प्लस 60.25 कॉस 210 डिग्री 30 मिनटे, पुढे बस झालं इथपर्यंत एवढी व्हॅल्यू. तर आता तुम्ही एवढी व्हॅल्यू काढली तर किती आन्सर येते चेक करा बरं तुम्ही आता. फक्त इथपर्यंत तर तुमच्या लक्षामध्ये येईल की यल कॉस थिटा मला जर काढायचं असेल तर त्याच्या अगोदरच्या जेवढ्या व्हॅल्यू असतील जे काही येईल त्याला पलीकडे पाठवलं आपण तर चिन्ह बदलून जाईल ना. आता माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये जे आन्सर येते ते -50 येते का तुमचं -50.3. -50.3 येत असेल तर इथं लिहिताना काय लिहायचं बाळांनो 50.3 लिहायचं. म्हणजे तो जर का कॅल्क्युलेटरमध्ये -50.3 येतोय तर इथं लिहिताना 50.3 लिहायचं. हा झाला यल कॉस थिटा. समजलं का. मायनस घ्यायचं किती मायनस घ्यायचंच नाही ना. मायनस नाही घ्यायचं का बरं, कारण की तिकडे मायनस येते ना, इकडे त्यांना प्लस होऊन जाईल ना, तो 0 होता ना प्लस होऊन जाईल. म्हणून अगोदरचे 3 घरं सॉल्व्ह केल्यानंतर जे आहेत जर समजा तो मायनस येत असेल तर इकडे प्लस लिहित आहे आणि जर तो प्लस येत असेल तर इथं मायनस लिहावं लागेल तुम्हाला. म्हणजे झालं पहिलं. म्हणजे आता जे आन्सर आले ते कुठेतरी लिहून ठेवा तुम्हाला लिहायचं ते व्यवस्थित. यल कॉस थिटा इज इक्वल टू 50.3 आलेला आहे. कॅल्क्युलेटरमध्ये मायनस आला होता, इथं लिहिताना मी प्लसमध्ये लिहिले. चला आता दुसरं काय करणार. आता सिम्पल, जिथे जिथे कॉस असेल तिथे काय करायचं साईन. म्हणजे कसं 9 यल समेशन ऑफ डिपार्चर इज इक्वल टू 0. आता डिपार्चरची बेरीज 0 करायची म्हणजे काय 75.50 साईन 30 डिग्री, जिथे कॉस आहे तिथं साईन लावतोय, 30 डिग्री 24 मिनटे प्लस 180.50 कळतंय का 180.50 साईन 110 डिग्री 36 मिनटे प्लस 60.25 साईन 210 डिग्री 30 मिनटे प्लस इथं काय यल आहे, हा यल आहे आणि हा थिटा आहे. तर काय करणार यल साईन थिटा इज इक्वल टू 0. समजलं का काय केलं तर तुम्हाला काय करणं आहे, जिथे जिथे काय असेल बरं का, जिथे कॉस असेल तिथे लावून द्यायचा साईन, तो लावून द्यायचा साईन, जिथे कॉस असेल तिथे लावून द्यायचा साईन. किती आन्सर येते सांगा. 176.58. किती येते 176.58 येते. याचा अर्थ ते आन्सर पॉझिटिव्ह येते. इथं लिहिताना कसं लिहिणार तुम्ही आता निगेटिव्ह. म्हणजे यल साईन थिटा इज इक्वल टू -176.58. कळालं की नाही काय केलं ते. तो कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर पॉझिटिव्ह येत असेल तिथे निगेटिव्ह लिहा, जर पॉझिटिव्ह येत असेल तर निगेटिव्ह लिहा, निगेटिव्ह येत असेल तर पॉझिटिव्ह लिहा. वरची व्हॅल्यू किती आली होती यल कॉस थिटा, ती आली होती यल कॉस थिटा आली 50.3 बरोबर. या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता काय करणार तुम्ही, आता तुम्हाला करायचं बाळांनो, आता तुम्हाला लेंथ काढायची. तो लेंथ कशी काढणार, म्हणून लेंथ ऑफ DA, लेंथ ऑफ कोणती लाईन आहे ती, लेंथ ऑफ लाईन DA कसं काढणार तुम्ही, काढणार अंडररूटमध्ये पहिली व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये टाकतो यल कॉस थिटा त्याचा स्क्वेअर प्लस यल साईन थिटा त्याचा स्क्वेअर. ओके, हा झाला DA, लेंथ ऑफ DA. आता मला काय काढायचं आहे, थोडी जागा राहू द्यायची इथं, मोकळी जागा, आपण कॅल्क्युलेशन करून काढू. आता मला थिटा काढायचा आहे. थिटा कसं काढणार, टॅन इनवर्स ऑफ खालचा घ्यायचा यल साईन थिटा टॅन इनवर्स ऑफ यल साईन थिटा डिवाइड बाय यल कॉस थिटा, खालचा डिवाइड बाय वरचा. असं हे दोन फॉर्म्युले लिहून टाकले. आता काय करायचं आयडिया सांगतो ऐका. काय करायचं, कॅल्क्युलेटर घ्यायचा, ऑनचं बटन दाबायचं, ठीक आहे, दाबलं. त्याच्यानंतर काय करायचं,
शिफ्ट बघा, शिफ्ट दिसतोय कोपऱ्यावरती, शिफ्ट आणि प्लसचं चिन्ह दाबायचं, शिफ्ट आणि प्लसचं चिन्ह दाबायचं. दाबलं का तो पोल शब्द येईल, पोल. इथं कॅल्क्युलेटरमध्ये शिफ्ट शब्द असतो आणि प्लसचं चिन्ह माहिती आहे ना आपला प्लसवाला, तो दाबा, तुम्हाला पोल शब्द येतोय का सांगा? येते. चला बरं का, आता त्याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू टाकू. पहिली व्हॅल्यू काय, एल कॉस्ट 50.3, 50.3 टाकला. 50.3 टाकल्यानंतर कॉमा द्यायचा असतो आपल्याला. कॉमा कसं देणार, शिफ्ट कॉमा. आता कॉमा कुठे आहे, कॉमा आहे पर्सेंटेजच्या शेजारी, इथं कॉमा आहे, तो शिफ्ट कॉमा करा. केलं का, शिफ्ट बटन, आणि इथं कुठेतरी ना याच्याजवळ कुठे पर्सेंटेजचं चिन्ह आहे ना, ENG आहे, याच्या इथं कुठेतरी कॉमाचं बटन आहे, शिफ्ट कॉमा करा. आला का कॉमा, कॉमा आला का, आला. आता तुम्हाला दुसरी व्हॅल्यू टाकायची. दुसरी व्हॅल्यू किती आहे, दुसरी व्हॅल्यू टाकताना मायनस चिन्ह टाकायचं नाही, पोलमध्ये कधी मायनस चिन्ह टाकत नाही. तर दुसरी व्हॅल्यू काय, आता दुसरी व्हॅल्यू आहे 176, मायनस असेल ते पण कॅल्क्युलेटरच्या पोलमध्ये टाकायचं नाही. 176.58, 176.58 टाकलं. टाकल्यानंतर ब्रॅकेट पूर्ण करायचा, ब्रॅकेट पूर्ण झाला आणि इक्वल दाबून द्यायचं. काय आलं आन्सर सांगा, तो लेंथ ऑफ डी ए किती आली, लेंथ ऑफ डी ए आली 183.60 मीटर, ही झाली लांबी, बरोबर. आणि पुढे 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 जर गेला तर पुढे जाऊन अँगल बी येतोय, तो थिटा किती आला सांगा. पुढे पुढे गेलात तर अँगल येतोय 74 डिग्री, 74.1 डिग्री आहे का, हा झाला थिटा. पुढे जायचं, पुढे पुढे गेलात का तुम्हाला अँगल बी भेटून जातो. आलं का, आहे का अँगल 74.1 डिग्री. हे झालं उदाहरण तुमचं 6 मार्क, हे 6 मार्काचं उदाहरण झालं. ओके, तो झालं उदाहरण सॉल्व. काय लागतं हे करायला, तो लेंथ ऑफ डी एचा फॉर्म्युला तर लिहून टाकायचा आणि उत्तर आपल्या कॅल्क्युलेटरमधून काढून इथे उत्तर लिहायचं. इथं एलची व्हॅल्यू, इथं खाली थिटाची व्हॅल्यू. आता 74.1 डिग्री जर का आला असेल तर तुम्हाला एक आयडिया देतो कसं. कॅल्क्युलेटरवर जा, 74.1 डिग्री टाकून द्यायचं आणि इक्वलचं बटन दाबायचं, तर तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू भेटेल. तर थिटा इज इक्वल टू 74.1 डिग्रीचा अर्थ असा होतो 74 डिग्री 6 मिनिटे, हा झाला थिटा. आलं का ॲक्युरेट. काय करायचं कळालं का, 74.1 डिग्री आहे ना ते, तर तुम्ही 74.1 डिग्री टाकायचं आणि इक्वलचा सिम्बॉल दाबून द्यायचा, मग काय येईल 74 डिग्री 6 मिनिटे. येतं आहे का, हा ॲक्युरेट थिटा आला. म्हणजे आता अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला सॉल्व करता येईल का सांगा बरं का, लेंथचं. हां, आता हेच उदाहरण आहे खाली, हे बघा हेच उदाहरण खाली दिलेलं आहे. आता हे उदाहरण तुम्ही प्रॅक्टिससाठी करायचं, पण इथं आयडिया काय माहिती आहे का, इथं गडबड काय होऊन जाईल, तुम्हाला लेंथ दिलेली आहे ठीक आहे, बेरिंग दिलेली तुम्हाला क्वाड्रंटल बेरिंग दिलेली आहे, याचं रूपांतर तुम्हाला पहिले होल सर्कल बेरिंगमध्ये करता यायला पाहिजे, कारण मी अगोदरच सांगितलं होल सर्कल बेरिंग गरजेची. आता नॉर्थ ईस्ट म्हणजे अँगल ॲज इट इज 36 डिग्री 45 मिनिटे, तो होल सर्कल बेरिंग याचं काही प्रॉब्लेम नाही. साऊथ ईस्टचा अर्थ असा होतो की 180मधून ही रिडिंग मायनस करायची, मग 180 मायनस 180 डिग्री मायनस 82 डिग्री 48 मिनिटं करा, तुम्हाला इथली व्हॅल्यू भेटून जाईल. साऊथ ईस्ट आहे, तो साऊथ ईस्ट म्हणलं तेच परत 180मधून मायनस करा, इथली व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, आणि इथं काय करायचं, इथं थिटा लिहून द्यायचा, इथली लांबी आपली यल. सेम स्टोरी वापरा आणि मला उत्तर काढून दाखवा, जमल का. हां, तो या पद्धतीने उदाहरण सॉल्व. तो आपण लेंथ ऑफ मिसिंग लेंथ जे आहे त्या मिसिंग लेंथचं गणित आणि याचं गणित आपण बघितलं. बघा आता इथं ना तुम्हाला कंचे हे पण विचारतात, ते काय थिअरी विचारतात बघा. होल सर्कल बेरिंग म्हणजे काय, फोर बेरिंग म्हणजे काय, क्वाड्रंटल बेरिंग म्हणजे काय, लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय, मेरिडियन म्हणजे काय, पाचीच्या पाची टर्म तुम्हाला माहीत पाहिजे, पाचीच्या पाची टर्म माहीत पाहिजे. सांगितलं तुम्हाला पाचीच्या पाची टर्म यायला पाहिजे. ओके, तर या पेपरामधले जेवढे गणित होते हे गणित घेतले आपण. हे वरचं गणित खूप सोपं राहतं बाळांनो. हे वरचं गणित जे आहे 7 मार्काचं जे दिसतंय हे गणित खूप सोपं आहे. पण या गणिताला